पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात कल्याणमधील वादळाचा एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला मोठा फटका बसलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं। खराब हवामानामुळे शिंदेंचं हेलिकॉप्टर माघारी परतलंय आणि जुहू एअरपोर्टवर शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर मुरबाडला लग्नासाठी जात होतं, पण ते वादळी वाऱ्यात अडकलं आणि त्यामुळे हेलिकॉप्टर जे आहे ते माघारी फिरवण्यात आलं आणि त्याचं जुहू एअरपोर्टवरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं कळतंय। जुहूमध्ये त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि वादळाचा एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला मोठा फटका बसला। एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचे इतर 2 सहकारी देखील होते आणि ते मुरबाडला एका लग्नासाठी हेलिकॉप्टरने जाणार होते, पण वादळी वारा सुटला, हवामान एकूण बिघडलेलं होतं। या सगळ्या वातावरणात खरं तर पायलटला देखील हेलिकॉप्टर हँडल करणं किंवा ते चालवणं हे कठीण होऊन बसतं। विजिबिलिटीची समस्या मोठ्या प्रमाणात असते। हेलिकॉप्टरला या सगळ्याच्यात वादळी वाऱ्याचे झटके देखील बसू शकतात, त्यामुळे फार पुढे न जाता वेळीच पायलटने निर्णय घेतला आणि हेलिकॉप्टर जे आहे ते मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं आणि त्याचं जुहूमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं दृश्य आता आपण बघतोय। हीच ती दृश्य ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आज एकूणच उपनगरात म्हणजे आता आपण जर पाहिलं कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरचा जो परिसर आहे तिथे वादळी वारा सुटला आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहिलं या वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला बसला आणि त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, काय अपडेट? विशेष आपण इथे दृश्य पाहतोय कल्याण परिसरामध्ये कशा प्रकारे वादळी वारा सुरू झाला होता, सोसाट्याचा वारा सुरू झाला होता। जवळपासचं दृश्य जे आहे ते देखील दिसत नाही, इतकी विजिबिलिटी जी आहे ती शून्य झाली होती। इतका मोठा वादळी वारा सुरू झाल्यामुळे प्रवास करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मधून, मात्र वादळी वारा सुरू झाल्यामुळे विजिबिलिटी जी आहे ती 0 झाली। त्यामुळे पायलटने तात्काळ निर्णय घेतला युटर्न मारण्याचा आणि त्यामुळे आकाशातूनच कल्याण परिसरातील आकाशातूनच युटर्न मारून हेलिकॉप्टर पुन्हा एकदा जुहू एअरपोर्ट येथे लँड करण्यात आलेला आहे। समोर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस देखील सुरू झाला होता आणि वादळी वारे सुटत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटने तात्काळ मोठा निर्णय घेतला आणि हेलिकॉप्टर जे आहे ते युटर्न मारून पुन्हा जुहू एअरपोर्ट येथे उतरवण्यात आलेलं आहे। सध्या हेलिकॉप्टर मधले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व 8 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। ही दृश्य आपण बघतोय जुहू मधली ही दृश्य आहेत, ज्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ज्या हेलिकॉप्टरमधनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुरबाडला लग्नाला निघालेले होते आणि तिथं वादळी वारा सुटला। पहिलं दृश्य आपण बघतोय ते मुरबाडमधल्या कल्याण आणि इतर त्या सगळ्या परिसरातलं हे वादळी वाऱ्याचं दृश्य आहे, ज्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात वारा जो आहे तो सुटलेला होता, सगळी धूळ उडत होती। त्यानंतर पाऊस देखील काही ठिकाणी कोसळल्याचं आपल्याला कळतंय। पण या सगळ्या वादळी वाऱ्यामध्ये हेलिकॉप्टरचं उड्डाण करणं म्हणजे हेलिकॉप्टर तिथून नेणं ही तर अशक्यप्राय गोष्ट आहे, कारण विजिबिलिटी नाही, त्यात वाऱ्याचे झटके जे आहेत ते हेलिकॉप्टरला बसू शकतात। त्यामुळे काळजीचा भाग म्हणून लगेच तातडीनं पायलटने निर्णय घेतला आणि हेलिकॉप्टर जे आहे ते परत मुंबईच्या दिशेने वळवलं आणि हे हेलिकॉप्टरचं लँडिंग जे आहे ते इमर्जन्सी लँडिंग जुहूमध्ये करण्यात आल्याचं कळतंय। ते दुसरं दृश्य आपण बघतोय, महालक्ष्मी रेस कोर्सवरती त्याचं लँडिंग झाल्याचं आपण बघतोय। त्यामुळे या वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला देखील बसलेला आहे, कारण त्या हेलिकॉप्टरने ते बदलापुरात एक जवळच्या व्यक्तीचं लग्न अटेंड करण्याकरता म्हणून चाललेले होते, तिथंच ते पोहोचणार होते, पण ते पोहोचू शकले नाहीत। याचं कारण असं आहे की कल्याणमध्ये वादळ निर्माण झालं। या सगळ्या वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो या हेलिकॉप्टरला बसू शकला असता, म्हणून याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर किंवा एकूण परिस्थिती लक्षात घेता पायलटने त्वरित हेलिकॉप्टर जे ते मुंबईच्या दिशेने वळवलं। सगळी कार्यपद्धती या सगळ्याच्या ठरलेली असते आणि पायलटला जर याबद्दल सगळं बिघडलेलं वातावरण समोर दिसत असेल, अर्थातच पायलट पुढे हेलिकॉप्टर नेण्याच्या संदर्भातला निर्णय घेत नाही आणि त्यांनी तो निर्णय इमिजिएट घेतला, तातडीनं घेतला आणि हेलिकॉप्टर जे ते मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं, त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं कळतंय। ते दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। त्यामुळे कल्याणमधलं हे एकूण वादळ जर आपण लक्षात घेतलं, म्हणजे तसं बघायला गेलं तर अचानक वातावरणात निर्माण झालेली ही परिस्थिती होती आणि त्यानंतर जोराचा वारा सुटला, सगळी धूळ जी आहे आधीच रखरखाट, उन्हाचा कडाका आणि त्यामुळे सगळी धूळ जी ती उडायला लागली
आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना आपला दौरा जो आहे पुढे मुरबाडला जाण्याचा तो रद्द करावा लागला. त्यांचं हेलिकॉप्टर माघारी परतलं आणि या बातमी